नमस्कार. मी वृंदा जयंत पठाडे, राहणार डोंबिवली. श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायातला 20वा श्लोक आज मी सादर करते. श्रीमद भगवद्गीतेचा 17वा अध्याय हा मुळातच श्रद्धात्रय विभाग योग असा आहे. श्रद्धेचे 3 विभाग असतात. मनुष्याच्या श्रद्धेचे 3 विभाग जे सत्वगुणयुक्त, रजोगुणयुक्त, तमोगुणयुक्त असे असतात. तर हे जे सत्व, रज, तम या आधारावर जे गुण असतात त्यावरच मग मनुष्याचं तप कसं ह्या 3 विभागांमध्ये आहे, आहार कसा या 3 विभागांमध्ये आहे, असा विषय ह्या अध्यायामध्ये मांडला आहे. त्यामध्ये दानसुद्धा 3 प्रकारचं असतं. सत्वगुणयुक्त दान, रजोगुणयुक्त दान आणि तमोगुणयुक्त दान. त्यातल्या सत्वगुणयुक्त जे दान असतं ते कसं असतं ते ह्या 20व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर श्लोक असा आहे: दातव्यम इति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. म्हणजेच दातव्यम इति यद्दानं, जे दान देणं हे माझं कर्तव्य आहे, मी समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या भावनेने केलेलं दान दातव्यम इति यद्दानम, याचा अर्थ असा होतो. त्याच्यानंतर दीयते अनुपकारिणे, म्हणजे उपकाराची भावना न ठेवता जे दिलेलं असतं. दीयते यद अनुपकारिणे, किंवा जो परतफेड करू शकत नाही, असं असमर्थ आहे त्याला दिलेलं आहे. किंवा परतफेड करू शकतोय एखादी संस्था किंवा एखादी व्यक्ती, परंतु निरपेक्षपणे त्याची अपेक्षा, परतफेडीची अपेक्षा न करता दिलेलं जे दान आहे, असं दान. पुढे म्हटलेलं आहे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. देशे काले च पात्रे च म्हणजेच देशे म्हणजे पवित्र ठिकाणी. म्हणजे आपण बघतो आपल्या देशामध्ये काही मंदिरं आहेत. आता सध्या जे अयोध्येचं मंदिर झालं आहे तिथे समजा, आपण वाराणसीला आपल्या परंपरेमध्ये काही विधी ठरवलेले आहेत की त्या ठिकाणी जाऊन आपण दान दिलं पाहिजे किंवा तर अशा मंदिरांमध्ये, एखाद्या संस्थेमध्ये किंवा अशा देशेत त्या ठिकाणी केलेलं, पवित्र ठिकाणी केलेलं दान. त्याच्यानंतर काले, याचा अर्थ की त्या विशिष्ट वेळेला केलेलं दान. म्हणजे संक्रांती आहे, पर्व काळ आहे, अशा काळामध्ये, पुण्य काळामध्ये केलेलं दान. किंवा सामान्य उदाहरण आपण जरी बघितलं की एखाद्या शेतकऱ्याला त्याची गाय सांभाळायला करतो आपण, अनेक घरांमध्ये हे करत असतो, त्याची गाय सांभाळण्याला आपण मदत करत असतो. तिथे कुठलीही अपेक्षा नसते, ते अगदी सात्विक दान आहे. तिथे आपण कुठलीही परतफेडीची अपेक्षा करत नाही, कारण ती परतफेड आपल्याला दातव्यम ह्या भावनेने आपण करत असतो. ती परतफेड आपण अपेक्षा करू शकत नाही, कारण आपल्याला समाजामध्ये जगताना त्या गोष्टीचा काय उपयोग आहे हे माहिती आहे. मुळात देशे कालेच्या पात्रेचं हे म्हणण्याचा अर्थच असा आहे की त्याचा परिणामाचा विचार करून दिलं पाहिजे असा. मग पात्रेचं म्हणजे सुद्धा योग्य व्यक्तीला, योग्य संस्थेला त्याचा परिणाम काय होणार आहे, ती संस्था काय काम करते, ती व्यक्ती काय योग्यतेची आहे, अशा प्रकारचं. आणि वेळ ही पण महत्त्वाची आहे की एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला मदत करायची, त्याचं वर्ष निघून गेल्यानंतर मदत केली तर काही उपयोग होणार नाही. किंवा एखादी आपत्तीजनक मित्र आहे आपला, त्याची ती वेळ निघून गेल्यानंतर आपण ते करू शकत नाही. त्यामुळे असे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्, अशा सगळ्या गोष्टींचा सुयोग्य विचार करून केलेलं दान हे सात्विक समजलं जातं, असं या श्लोकाचा अर्थ आहे. पुन्हा एकदा श्लोक बघूया. दातव्यम इति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. धन्यवाद.